नमस्कार सुगरण फॅमिली. आज बनवूया गुढीपाडवा स्पेशल एकदम रिच अँड टेस्टी मलाईदार रामफळ बासुंदी, ज्याला इंग्लिशमध्ये बुलॉक्स हार्ट असेही म्हणतात. एकदा खाल्ली तर विसरूच शकत नाही. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात आधी मी इथे रामफळाचं गर काढून घेणार आहे. त्यासाठी मी इथे माझ्याकडे गाळणी आहे मोठी. पुरणाची चाळण असेल तरीही चालेल. याने काय होतं की स्मूथ पेस्ट निघायला मदत होते. याचा गर मऊ, क्रीमी आणि खूपच चविष्ट असतो. यात विटॅमिन सी, फायबर रिच आहे, पचनासाठी सुद्धा चांगले आहे. हा असा गर आपण काढून घ्यायचा आहे. छान सॉफ्ट, हे बघू शकताय काढून झालेला आहे गर. आता इथे मी 1 लिटर दूध घेतलं आहे. मी गोकुळ दूध घेतलं आहे. तुम्ही म्हशीचं कोणतंही दूध घेऊ शकता. याला घट्टपणा येण्यासाठी मी इथे 7-8 काजू आणि 4 बदाम घेतलं आहे. त्याची आपण पावडर करून घ्यायची आहे. दूध मी आटवायला ठेवलं आहे. आपल्याला फार आटवायचं नाही आहे. 1 लिटर दुधाचं 1.5 लिटर दूध होईपर्यंत आपल्याला ह्याला लो फ्लेमवरतीच ढवळत आपण आटवून घेणार आहोत. हे असं साईडचं स्क्रेप करून काढायची आहे. शाई येते ती सगळी अशी. लो फ्लेमवरच ठेवायचं आहे, नाहीतर मग दूध लागू शकतं तळाला. हे असं उकळी आले की साईडला जी शाई जमा होते ती आपल्याला स्क्रेप करून काढत राहायची आहे. त्यांनी थोडासा घट्टपणा येणार. हे पहा, आपलं दूध थोडंसं आटलं आहे. आता मी याच्यामध्ये थोडी साखर घालून घ्यायची आहे. रामफळ सीताफळासारखं जास्त गोड नसतं, त्यामुळे गोडवा बघून घाला. मी इथे 1/2 कप घातलेली आहे साखर. चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही टेस्ट बघून घालू शकता, कमी जास्त करू शकता. चांगली उकळी आली आहे. आता आपण मगाशी केलेला जो पावडर होता काजू आणि बदामाचा घालून घ्यायचा आहे. याने घट्टपणा याला मदत होतं. जास्त दूध आटवायचीही गरज नाही. आता आपल्याला ह्याला 7 ते 10 मिनटं उकळू द्यायचं आहे. छान शिजला पावडर की मग याला दाटपणा यायला मदत होते. चांगली उकळी आलेली आहे. आता मी ह्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स घालून घेते. तुम्ही आवडीप्रमाणे कोणतेही ड्रायफ्रूट्स घेऊ शकता. मी इथे बदाम आणि पिस्ताचे काप घेतले आहेत. याला सुद्धा घालून आपल्याला थोडं मिक्स करून घ्यायचं आहे. इलायची पावडर घालून घ्यायची आहे आवडीनुसार. मी अर्धा टीस्पून घातला आहे. छान सुगंध येतो. मिक्स करून घेऊन याला अजून एक 5 मिनटं छान उकळी येऊ देऊया. हे पहा, तर दाट असं झालेलं आहे. आता याला मी थंड करून घेते. थंड झाल्यावरती आपण जो गर काढला होता रामफळाचा तो ह्याच्यात घालून छान विस्करने असं मिक्स करून घ्यायचं आहे. हे पहा किती दाट झालेलं आहे. छान एकदम मस्त घट्टसर. यंदा गुढीपाडव्याला नक्की ट्राय करून बघा रामफळाची बासुंदी आणि मला कमेंट करून सांगायला विसरू नका. अशी सोपी आणि चविष्ट रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.